नमस्कार माझ्या बालमित्रांनो. आज आपण एक मस्त गोष्ट ऐकणार आहोत. सगळे तयार आहात ना? चला तर मग सुरू करूया. हो, तर ही गोष्ट आहे एका चिऊताईची, जी होती खूप हुशार आणि तिचा एक मित्र होता कावळे दादा, जो होता खूप आळशी. आता बघूया बरं त्यांच्या गोष्टीत पुढे काय गंमत होते ती. एका खूप सुंदर आणि हिरव्यागार जंगलात एक चिऊताई आणि एक कावळे दादा राहायचे. ते दोघे खूप चांगले मित्र होते आणि दिवसभर सोबतच खेळायचे. पण दोघांमध्ये एक फरक होता. आपली चिऊताई होती ना, ती खूप कष्टाळू होती. दिवसभर तिची चिवचिव आणि कामाची धावपळ सुरू असायची. आणि कावळे दादा, अरे बापरे, ते होते महाआळशी. त्यांना फक्त झाडावर बसायचं आणि आराम करायचा. बघता बघता उन्हाळा संपत आला आणि आकाशात ना काळे काळे ढग जमायला लागले. म्हणजे काय? बरोबर, पावसाळा जवळ आला होता. आता पावसापासून वाचायला सगळ्यांना एक पक्कं घर तर हवंच होतं. हुशार चिऊताई लगेच कामाला लागली. ती इकडून तिकडून मेण गोळा करायला लागली आणि म्हणाली, कावळे दादा, मी माझं मेणाचं छान घर बांधतीये. तुम्ही पण बांधून घ्या बरं का, नाहीतर पावसात भिजावं लागेल. पण कावळे दादांनी एक मोठी जांभई दिली. आस्सा, आणि म्हणाले, अगं चिवताई, पावसाळ्याला अजून खूप दिवस आहेत. मी बांधीन माझं घर आरामात. आता मला खूप झोप आलीये. असं म्हणून ते परत झोपून गेले. चिऊताईने मात्र अजिबात आळस केला नाही. तिने खूप मेहनत घेतली आणि मेणाचं एक सुंदर, छोटंसं आणि एकदम मजबूत घर बांधलं. वाह, काय छान दिसत होतं तिचं घर. आणि आपल्या आळशी कावळेदादांनी काय केलं? त्यांनी फक्त इकडून तिकडून थोडंसं शेण गोळा केलं आणि घाईघाईत कसं तरी एक कच्चं पक्कं घर उभं केलं आणि परत काय, जाऊन झोपले. आणि मग तो दिवस आलाच. एके दिवशी आकाशात खूप काळे ढग आले आणि विजा चमकू लागल्या, गड गड गड, आणि जोराचा पाऊस सुरू झाला. टप टप टप. पाऊस तर इतका जोरात पडू लागला, सो वारा सुटला, सगळीकडे पाणीच पाणी झालं. आपली हुशार चिऊताई मात्र आपल्या मेणाच्या घरात एकदम सुरक्षित होती. ती आपल्या पिल्लांना पंखाखाली घेऊन उबदार बसली होती. तिला पावसाची काहीच भीती वाटत नव्हती. पण बिचाऱ्या कावळे दादांचं काय झालं असेल? अरे रे, त्यांचं ते शेणाचं कच्चं घर तर पावसात सगळं वाहून गेलं. बिचारे कावळे दादा पूर्ण भिजले आणि थंडीने कुडकुड कुडकुड कापू लागले. आता कुठे जाणार बिचारे? थंडीने कुडकुडत कावळे दादा धावत धावत चिऊताईच्या घराकडे गेले. कारण आता फक्त चिऊताईच त्यांना मदत करू शकत होती. त्यांनी चिऊताईच्या दारावर टक टक केलं आणि म्हणाले, चिऊताई, ए चिऊताई, दार उघड ना. मी पावसात भिजलोय, मला खूप थंडी वाजतेय, प्लीज दार उघड. चिऊताईने आतूनच आवाज दिला, थांबा हो दादा, जरा थांबा, मी माझ्या बाळाला न्हाऊ घालतीये. चिऊताईला कावळे दादांना थोडासा धडा शिकवायचा होता. कावळे दादा बाहेरून परत ओरडले, अगं लवकर उघड ना दार, पाऊस खूप वाढलाय, मी थंडीने गारठून जाईन इथे. चिऊताई परत आतून म्हणाली, अहो दादा, 2 मिनिटं थांबा, मी बाळाला पावडर लावतेय. पण आपली चिऊताई होती खूप दयाळू. तिला आपल्या मित्राचा त्रास बघवला नाही. तिला वाटलं, बास, आता यांना पुरेसा धडा मिळाला आहे. आणि तिने आपल्या मित्राला मदत करायचं ठरवलं. चिऊताईने दार उघडलं आणि भिजलेल्या कावळे दादांना आत घेतलं. त्यांना अंग पुसायला एक छान मऊ टॉवेल पण दिला. कावळे दादांना त्यांची चूक कळली होती. ते खूप शरमले आणि मान खाली घालून म्हणाले, मला माफ कर चिऊताई, तुझंच बरोबर होतं. मी तुझं ऐकलं नाही. पण आजपासून मी कधीही आळस करणार नाही, हे माझं वचन आहे. तर मग सांगा बरं माझ्या शहाण्या मित्रांनो, आपण कोणासारखं व्हायचं? हुशार आणि मेहनती चिऊताईसारखं की आळशी कावळेदादांसारखं? अगदी बरोबर, आपण सगळ्यांनी चिऊताईसारखं व्हायचं. कारण ह्या गोष्टीतून आपण एक खूप छान गोष्ट शिकलो की आपण जे कष्ट करतो, जे मेहनत करतो, त्याचं फळ नेहमीच गोड असतं. लक्षात ठेवणार ना सगळे? छान.